महा एनजीओ फेडरेशन, माझा देश माझी जबाबदारी। महा एनजीओ फेडरेशन द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त आध्यात्मिक या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार सौ डिंपल गजवानी यांना जाहीर झाला असून 12 मार्च 2023 रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। सौ डिंपल गजवानी हिरदुगी आर्ट ऑफ लिव्हिंग या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 2003 पासून प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे। त्या परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या शिष्य आहेत। त्यांनी आपले जीवन गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या तणावमुक्त हिंसामुक्त समाजासाठी समर्पित केले आहे। त्यांनी गेल्या 20 वर्षांपासून 2000हून अधिक आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे। जोपर्यंत तणावमुक्त मन आणि हिंसामुक्त समाज तयार होत नाही तोपर्यंत आपण जागतिक शांतता निर्माण करू शकत नाही। हे बीजमूल्य लोकांमध्ये रुजवण्याचे काम या कार्यशाळा अंतर्गत त्या करत आल्या आहेत। आजच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात त्यांचे हे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेअंतर्गत त्यांनी फक्त भारतालाच नाही तर भारताबाहेर सुद्धा जीवन जगण्याची ही कला लोकांना अवगत व्हावी यासाठी USA, नॉर्वे, नेदरलँड, बल्गेरिया यासारख्या देशांमध्ये लोकांना प्रशिक्षण दिले आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगामध्ये तरुणांमध्ये अध्यात्म आत्मसात करण्यात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांनी ध्यान आणि योगाच्या माध्यमातून विविध महिलांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे। त्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हॅपीनेस प्रोग्राम, यस+ कॉर्पोरेट प्रोग्राम, जर्नलिस्ट कोर्स, प्रिसन स्मार्ट, गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम, व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम अशा अनेक कार्यशाळांमार्फत तणावापासून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे। आजच्या समाजात तणावमुक्त जीवन आणि मानसिक शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपले मोलाचे योगदान देणाऱ्या सौ डिंपल गजवानी हिरदुगी यांचा गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। अशा समाजात विशेष योगदान देणाऱ्या सौ डिंपल गजवानी यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो। आध्यात्मिक येत्या काळात देशासाठी विशेष भूमिका बजावेल असे मत शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले आहे। महा एनजीओ फेडरेशन, माझा देश माझी जबाबदारी।